स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस एकला चलोरेचा नारा देणार का असा सवाल आता उपस्थित होतोय। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी खुद्द तसे संकेत दिलेत। इंडिया आघाडी एकट्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर अवलंबून नाही असं सपकाळ म्हणालेत। तर मनसेचा प्रस्ताव आला तर राष्ट्रीय पातळीवर चर्चा होईल असंही सपकाळांनी सांगितलंय। येत्या 12 नोव्हेंबरला आघाडीबाबत सर्व निर्णय स्पष्ट होतील असंही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले। त्यांच्या या वक्तव्यानं महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे। या संदर्भामध्ये राष्ट्रीय पातळीवर चर्चा होईल, कारण इंडिया अलायन्स काही एकट्या काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी पुरता हा विषय मर्यादित नाही। तर इंडिया अलायन्स हा कन्याकुमारी पासून तर काश्मीर पर्यंत आणि गुजरात पासून तर आसाम, मिझोराम, मेघालयापर्यंत विविध पक्ष त्यामध्ये सहभागी आहे। त्यामुळे हे नेतृत्व एकत्रित स्वरूपामध्ये त्या संदर्भात निर्णय घेतील। अशा प्रकारे अजून कोणत्याही जिल्ह्यातून तशा पद्धतीची विचारणा किंवा प्रस्ताव हा आलेला नाही आणि 12 तारखेलाही अशा प्रकारचा प्रस्ताव येण्याची शक्यता धुसर आहे। काँग्रेस कमिटीने युती आघाडीच्या संदर्भातल्या सर्व अधिकार हे स्थानिक नेतृत्वाला आणि स्थानिक संघटनेला आम्ही सोपवले होते। त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रभरातून 35,000 अर्ज हे काँग्रेस कमिटीकडे प्राप्त झाले होते। या सर्व अर्जांच्या मुलाखती, अर्जदारांच्या मुलाखती, त्यानंतर जिल्हा पार्लमेंटरी बोर्डाची मीटिंग आणि त्यानंतर या संदर्भात 12 तारखेला महाराष्ट्र पातळीवर हे सर्व निर्णय होणार आहेत। त्यामुळे आघाडी आणि युतीच्या संदर्भामध्ये जे प्रस्ताव येतील त्याची गुणवत्तेच्या आधारावर किंवा स्थानिकांच्या संमतीच्या आधारावर या संदर्भामध्ये निर्णय होतील।